नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? मी तुमचा होस्ट सिद्धांत गुले. तर आज मी आलोय कंधारचा किल्ला एक्सप्लोअर करण्यासाठी. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. नांदेडपासून कंधार किल्ला फक्त 45 किलोमीटर अंतरावर आहे आणि लातूरपासून कंधार किल्ला 111 किलोमीटर अंतरावर आहे. कंधार किल्ल्याचा इतिहास फार जुना आहे. मुघल काळात या किल्ल्याचा उपयोग लष्करी दृष्टीने खूप महत्वाचा होता आणि हा आहे किल्ल्याचा मुख्य दरवाजा. जरी तो 10व्या शतकात बांधलेला असला तरी त्याची मजबूती आजही जाणवते. दरवाजाच्या वरच्या बाजूला शिलालेख असल्याचं सांगितलं जातं, मात्र आज तो फारसा दिसतच नाही. किल्ल्याच्या भिंती पहा, किती जाड दगडी बांधकाम. त्या काळी अशा भिंतीहून तोफ चालवायचे. इतिहासाचा साक्षीदार असलेला कंधार किल्ला सकाळी 8 वाजता आपली दारे उघडतो. दुपारी 1 ते 2 ह्या वेळात तो बंद असतो आणि पुन्हा दुपारी 2 वाजता पर्यटकांसाठी खुला होऊन सायंकाळी 6 वाजता बंद होतो. मुख्य दरवाजामधून आत आल्यावरती डावीकडे तुम्हाला भव्य दगडी शिल्पांचे अवशेष दिसतात. यात नाकापासून ते डोक्यापर्यंतचा भाग, पावले, फळ धरलेले हात अशा तुकड्याचा समावेश इथे आहे आणि इथे गणपती बाप्पाची मूर्ती देखील आहे. मराठवाड्याच्या मन्याड नदीकाठी भुईकोट तंटामध्ये लपलेला एक गूढ दस्तवेज म्हणजेच कंधार किल्ला. राष्ट्रकुटापासून बमनी, निजाम आणि मुघलपर्यंत अनेक साम्राज्यांची पावले येथे कोरलेली आहेत. हा भुईकोट किल्ला म्हणजे सपाट भूभागावर जाड तटबंदी, खोल खंदक आणि रणनीतिक बुरुज हे संरक्षणाचे 3 स्तंभ आहेत. इतिहासाच्या सावल्यांमध्ये मी पाऊल टाकतोय. ही अंधारी खोली जणू काळांच्या गाभारात दडलेला एखादा रहस्य. पाऊल ना पाऊल टाकताना किल्ल्यांच्या भीती काही ना काही रहस्य सांगतच असतात. थोडा आत आल्यावरती अचानक पडली नजरेला वटवाघळांची सावली. ह्या अंधाऱ्या भीतीमध्ये त्यांचा थरारक आवाज घुमत होता. जणू हा किल्ला आजही त्याच्या रहस्याची राखण करत होता. आता मी आलोय किल्ल्याच्या आतल्या भागात. त्या थंडगार आणि दगडी भीतीमध्ये उभे राहिलो की त्या काळातली जाणीव अगदी स्पष्ट होते. आणि येथे बाजूला मोठमोठे दगडी गोळे ठेवलेले आहेत. तर हे साधे दगडी गोळे नाहीयेत. जुन्या काळात तोफामध्ये वापरले जाणारे हे तोफगोळे आहेत. ह्याच गोळ्यांच्या जोरावर ह्या किल्ल्याची लढाई लढली गेली असेल आणि आजही ते इथे आपल्याला इतिहासाची आठवण करून देतात. किल्ल्याचा परिसर फिरताना सेफ्टी घेणं खूप महत्वाचं आहे, कारण अशा गवतामध्ये साप असू शकतात. किल्ल्याचे मूळ प्राचीन आणि राष्ट्रकूट काळातले महत्त्व आढळतात.
राष्ट्रकूट राजा कृष्ण तृतीयाने 10व्या शतकात किल्ला बळकट केल्याची माहिती अनेक ठिकाणी मिळते. नंतर यादव, दिल्ली सल्तनत, तुघलक, बामणी, निजामशाही, मुघल आणि हैदराबादच्या निजामाकडे सत्ता फिरली. प्रत्येक काळाने इथे नवे बांधकाम, नवे थर जोडले. राष्ट्रकूट काळातील पाण्याची व्यवस्था, परंपरेत जागृती किंवा स्थानिक तळांचे उल्लेख आजूबाजूच्या वारशात अजून सुद्धा टिकून आहे. आणि आता आपण आलो आहोत या किल्ल्याच्या सर्वात खास भागात. इथे बघा, ही जुनी तोफ अजूनही तशीच उभी आहे. कितीही वर्षे गेले तरी ह्या तोफेमधून त्या काळातली युद्धांचा आवाज आजही ऐकू आल्यासारखं वाटते. ह्या तोफांचा वापर किल्ला जपण्यासाठी, शत्रूंना रोखण्यासाठी केला जात असे. किल्ल्याच्या आत तुम्हाला एक जुनी मस्जिद देखील पाहायला भेटते. ह्या मस्जिदीचं बांधकाम दगडी झालेलं असून त्या काळातील वास्तुकलेचे अप्रतिम उदाहरण आहे. कितीही वर्षे गेले तरी या भिंतीमधून अजूनही त्या काळातील सांस्कृतिक आणि परंपरेची जाणीव होते. आणि येथे राजदरबार भरून निर्णय घ्यायचे. आज झाडझुडपांनी झाकल्या गेले सगळं, पण ह्या दगडांमधून त्या काळांचा वैभव आजही डोळ्यासमोर उभे राहतो. इथे बघा, किल्ल्यामध्ये असं एक जुनं बांधकाम दिसते. पहिल्यांदा बघितल्यावरती असं वाटते की ही एखादी खोल विहीर आहे. खरं तर ह्याचा उपयोग गुप्त मार्ग म्हणून केला जायचा. आज मात्र हे सगळं बंद आहे. पण ह्या जागेकडे बघितल्यावरती त्या काळांची कारागिरी आणि विचारशक्ती दोन्ही गोष्टींची आजही जाणीव होते. तर मित्रांनो, हा होता कंधार किल्ल्याचा प्रवास. तर इथून पुढे आपण जाणार आहोत केशवराव धोंडगे साहेबांची समाधी पाहण्यासाठी, जे की इथून 500 मीटर अंतरावर आहे. कंधार तालुक्यात गुरुर गावी जन्मलेले केशवराव धोंडगे साहेब 5 वेळा आमदार आणि 1 वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. हैदराबाद मुक्तीसंग्राम तसेच संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या आंदोलनात ते सहभागी झाले होते आणि आणीबाणीच्या आंदोलनाचे नेतृत्व केले होते. 1985 साली गुराखी गड स्थापना करून जागतिक गुराखी साहित्य संमेलन केले होते आणि मराठवाड्यातील शेतकरी कामगार पक्षांचे ज्येष्ठ नेते होते. कंधारचा किल्ला पाहण्यासाठी आलात तर केशवराव धोंडगे साहेबांची समाधी देखील नक्की पहा. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. व्हिडिओच्या उजव्या साईडला तुम्हाला प्लेलिस्ट दिसत असेल, त्याच्यावरती क्लिक करून माझे संपूर्ण व्हिडिओ तुम्ही बघू शकता. पुन्हा भेटूया नवीन ठिकाणी नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत जय महाराष्ट्र.